आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. त्याने तिला बाहुपाशात जखडून घेतला. डोळे बंद करून तो तिचा सहवास अनुभवत होता. तितक्यात त्याला डॉक्टर श्रीवास्तव यांचे बोल आठवले. त्यांना कसं हँडल करायचंय हे आता तुमच्यावर असणार आहे. डॉक्टरांचे बोल आठवताच त्यांनी हळूवारपणे त्याचे डोळे उघडले. एंजल, आपण घरी जाऊया. तो तिच्यापासून बाजूला होत म्हणाला. इतक्या लवकर? थांबूया ना अजून थोडा वेळ. मला इथे खूप छान वाटतंय. ती त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली. नाही, नको. घरचे वाट बघत असतील आणि इथे खूप गारवा पण आहे. तो म्हणाला. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तिने पण विषय जास्त ताणला नाही. नुकतेच ते घरी आले होते आणि ड्रेसिंग टेबल समोर बसून ती तिचे एक एक करून दागिने काढत होती. तो फ्रेश होऊन बाहेर आला. पाहिलं तर ती हातातल्या बांगड्या काढत होती. बांगड्या काढून झाल्यानंतर तिने गळ्यातला नेकलेस काढण्यासाठी केस पुढे घेतले. पण तितक्यात तिला तिच्या पाठीवर थंड बोटांचा स्पर्श जाणवला. तिने समोरच्या आरशात पाहिलं तर तो तिच्या पाठीमागे उभा होता. त्याने तिच्या नेकलेसच्या दोरीला हात लावला. तसं तिने तिचे हात काढून घेतले आणि नजर खाली केली. त्याने दोरी ओढत तो नेकलेस काढला. त्याचा तो हलकासा स्पर्श तिला बेचैन करत होता. त्याची ती रोखलेली नजर तिला अस्वस्थ करत होती. तिने त्याच्या हातातून तो नेकलेस घेऊन समोर ठेवला आणि उठून साडी चेंज करण्यासाठी आत जाऊ लागली. तितक्यात त्याने तिचा हात पकडून तिला थांबवलं. त्याच्या हात पकडण्याने तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. तो तिच्या जवळ आला आणि तिच्या हातावरून हात फिरवायला सुरुवात केली. आता मात्र तिच्या पोटात प्रचंड गोळा आला होता. घसा कोरडा पडू लागला होता. तो तिच्या पाठीमागे उभा होता. त्याने पाठीमागून तिच्या खांद्यावरची पिन काढली. तसा तिचा पदर खाली पडला आणि त्यासोबत तिने तिचे डोळे बंद करून घेतले. त्याने 2 मिनिटांसाठी बाजूला होत रूमचे सगळे लाईट्स बंद करून टाकले आणि तो पुन्हा तिच्या जवळ आला. ती अजूनही स्टॅच्यू सारखी डोळे बंद करून उभी होती. त्याने तिला फिरवून स्वतःसमोर उभं केलं. लाईट्स जरी ऑफ असले तरी बाहेरच्या चंद्राचा मिणमिणता प्रकाश खोलीत येत होता. त्याने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा तसाच वर केला. तसे तिने हळूच डोळे उघडले. एंजल, तुझा माझ्यावर विश्वास आहे? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. स्वतःपेक्षा जास्त. तिने हिप्नोटाईज झाल्यासारखं त्याच्या डोळ्यात बघत उत्तर दिलं. तसा तो गालात हसला. त्याने एका हाताने खाली पडलेला तिचा पदर पुन्हा तिच्या अंगावर टाकला. तसंच तिला दोन्ही हातांवर उचलून घेत बेडवर झोपवलं. तिला अलगद बेडवर झोपवून तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला. काय झालं? असे का बघताय? शेवटी तिने त्याला विचारलंच. हे माझं स्वप्न तर नाहीये ना? तो तिचा एक हात हातात घेत म्हणाला.
त्याच्या या वाक्यावर ती गालात हसली आणि उठून बसली. तिने पुढे होत त्याचा चेहरा उंजळीत पकडला आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे त्याने डोळे बंद केले. त्यानंतर एक एक करत ती त्याच्या दोन्ही डोळ्यांवर ओठ टेकवत होती. नंतर गालांवर ओठ टेकवून ती थांबली. जीत, मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला. ती त्याच्या कपाळावर कपाळ लावत म्हणाली. लकी तर मी आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली. तो तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. तशी ती लाजून त्याला बिलगली. त्याने पण हसून तिला छातीशी घट्ट आवळलं. एंजल, मला आपलं हे नातं अजून घट्ट करायचंय. तुला कायमस्वरूपी आपलं बनवायचंय. यासाठी मला तुझी साथ हवी. देशील प्लीज? तो हळूच तिच्या कानात कुजबुजला. पण तो हे म्हणताच तिच्या बंद डोळ्यांसमोर ती रात्र उभी राहिली. नकळतपणे त्याच्या पाठीवर असलेले तिचे हात आपोआप घट्ट झाले. सत्यजित पाटील हे नाव लक्षात ठेव. हे शब्द पुन्हा तिच्या कानात घुमले. तसं खडबडून तिने तिचे डोळे उघडले आणि झटका बसल्यासारखी ती त्याच्यापासून बाजूला झाली. तिचं अंग अचानक थरथरू लागलं. तिला घाम येऊ लागला. तिची अवस्था बघून त्याने लगेच रूमचे लाईट्स ऑन केले. तर ती भीतीने थरथर कापत होती. त्याने एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि स्वतःच्या हाताने तिला पाजलं. पण तिचा घसा कोरडा पडला होता. त्या रात्रीचा अनुभव तिच्यासाठी खूप किळसवाना होता. मरेपर्यंत लक्षात राहण्यासारखा होता. एका मुलीसाठी तिच्या आयुष्यातला पहिला अनुभव खूप खास असतो. तिची काही स्वप्न असतात. आपल्या जोडीदाराने आपल्याला प्रेमाने जवळ घ्यावं, आपल्यावर भरभरून प्रेम करावं, इतकी साधी अपेक्षा असते तिची. पण जो क्षण प्रेमाचं प्रतीक समजलं जातं, तोच क्षण तिच्यासाठी एक अभिशाप ठरला होता. खरं तर तिला पण सत्यजित सोबत नव्याने सुरुवात करायची होती. पण मनातून कितीही स्वतःला तयार केलं तरी तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं. एंजल, आर यू ओके? त्याने तिच्या गालावर हात ठेवत विचारलं. ती नुसतीच थरथरत होती. तिची अवस्था बघून त्याने लगेच तिला जवळ घेतलं आणि छातीशी बिलगावलं. जीत, आय एम सॉरी. मनात असूनही मी तुमची साथ देऊ शकत नाहीये. किती स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न केला तरी ती रात्र माझ्याकडून विसरलीच जात नाहीये. त्या माणसाचा तो घाणेरडा स्पर्श अजूनही आठवतो. खूप किळस वाटते. बोलता बोलता ती अचानक रडायला लागली. शांत हो. आपल्याला काहीही घाई नाही. आपल्या समोर तर पूर्ण आयुष्य आहे. तो खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. हो, पण आपल्यातले हे क्षण पुन्हा येणार नाहीत ना. तुम्ही माझ्यासाठी खूप काही सहन केलंय. सगळं कळतंय मला. आणि खरं सांगायचं तर मला पण तुम्ही हवे आहात. मला पण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. पण माझा पहिला अनुभवच इतका वाईट आहे ना की आता शरीर त्या गोष्टीसाठी साथच देत नाहीये. बट आय वॉन्ट यू जीत. मला तुमचं व्हायचंय. ती रडता रडताच त्याला बिलगून बोलत होती. शांत हो एंजल.
तिची अवस्था बघून त्यालाही वाईट वाटत होतं. एंजल, यू ट्रस्ट मी ना? त्याने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत विचारलं. हो, तिने उत्तर दिलं. देन वेट. असं म्हणत तिला त्याने स्वतःपासून बाजूला केलं आणि जाऊन सगळे पडदे ओढून घेतले. लाईट्स ऑन असल्यामुळे सगळीकडे प्रकाश होता. ती बेडवर पाय दुमडून बसली होती. तो चालत तिच्या जवळ आला आणि तिच्या गालाला हात लावत म्हणाला, तुला अंधारात ती रात्र आठवते ना? मग तो अंधारच आपण आपल्या आयुष्यातून दूर करूया. आपलं नातं या प्रकाशात सुरू करूया, तो म्हणाला. तसं तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्या निळ्या डोळ्यात बघताच तिला लोणावळ्यातला सेव्हियर आठवला. त्याने तिच्या समोर हात केला. थोडा वेळ ती त्या हाताकडे पाहत राहिली, पण नंतर तिने त्याच्या हातात हात दिला. त्याने तिच्या हाताला पकडून तिला उभं केलं आणि अंगठ्याने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले. आजपर्यंत तू खूप रडलीस, पण आता नाही. आता या डोळ्यात अश्रू आले तरी ते फक्त आनंदाचे असायला हवेत, दुःखाचे नाही. असं म्हणत त्याने तिच्या डोळ्यांवर ओठ टेकवले. अभी सांस लेने की फुर्सत नहीं है कि तुम मेरी बाहों में हो, कि कुछ देखने की जरूरत नहीं है, तुम मेरी निगाहों में हो. अचानक या गाण्याचे बोल त्यांना ऐकू आले. तसं त्यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. बघ, तुझे लाडके धीर आपल्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक देत आहेत, सत्या म्हणाला. तसं तिला हसायला आलं. इकडे शिवाच्या रूममध्ये हे गाणं प्ले करून सूर्या शिवाचा हात हातात घेऊन त्याला गोल गोल फिरवत डान्स करत होता. अबे ओय, ताजा ताजा मार्केटमध्ये आलेला मजनू, हात सोड माझा, नाहीतर कमरेत लाथ घाले ना तुझ्या. शिवा त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेत म्हणाला. तुला नाही समजणार शिवादा, सध्या मी काय फील करतोय. असं वाटतंय ना की बिना पंखांचा मी आकाशात उडतोय. कानाजवळ आपोआप वायलिन वाजल्याचा फील येतोय रे. सूर्या जबरदस्तीने त्याचा हात पकडून त्याला परत गोल फिरवत म्हणाला. हटबे, इतकाच फील घ्यायचा आहे ना तर जाऊन तुझ्या राधाला गोल गोल फिरव. मला चक्कर यायला लागली आता. शिवा त्याला बाजूला ढकलत सोफ्यावर आडवा पडत म्हणाला. इच्छा तर तीच आहे रे, पण मनात असूनही मी ते करू शकत नाहीये. बिकॉज ऑफ माझे आणि भाईचे परम पूज्य सासरे बुवा. सूर्या बारीक तोंड करून बेडवर बसत म्हणाला. नागाच्या बिळात हात घालताय तुम्ही, मग तो काय पूजा करणार का तुमची? कधी ना कधी डसणारच. शिवा त्याच्याकडे बघून उपहासाने हसत म्हणाला. आय नो, सासरे बुवा जरा जास्तच हिटलर आहेत, पण आपणही पार्टीला आहोत. ज्या गोष्टीवर आपली नजर पडते ना ती आपली होऊनच राहते. सूर्या ॲटिट्यूड मध्ये म्हणाला. त्याच्या या डायलॉगवर शिवा भुवया उंचावर त्याच्याकडेच बघू लागला. काय झालं, असा का बघतोयस? सूर्याने त्याला विचारलं. विचार करतोय की राधाने तुझ्यात नेमकं काय पाहिलं असेल. शिवा म्हणाला. तुला नक्की काय म्हणायचंय? सूर्या म्हणाला. हेच की ना तू दिसायला चांगलायस, ना माझ्यासारखा तडफदार
आणि कर्तृत्ववान आहेस. मग नेमकं काय बघून ती तुझ्या प्रेमात पडलीये? शिवा ॲटिट्यूड मध्ये म्हणाला. तसं सूर्याच्या भुवया उंचावल्या. तडफदार आणि कर्तृत्ववान कोण? तू? अरे आरशात जाऊन एकदा चेहरा बघ तुझा. घरात सगळ्यात जास्त कांड आजवर तूच केलेस. लहान असताना काकांचे फटके खायचास आणि आता भाईचं बोलणं खातोस. समोर आलेली एकही मुलगी तू विदाऊट स्कॅन कधी जाऊ दिली नाहीस आणि म्हणे कर्तृत्ववान. सूर्य त्याच्यावर हसत म्हणाला. अरे भाई, रिस्क आहे तो इश्क आहे. लहानपणी मी फटके खाल्ले ते तुझ्यामुळेच. तुलाच आंबे, चिंचा, पेरू, टरबूज खायची इच्छा व्हायची ना, आणि मग मला ते दुसऱ्यांच्या शेतातून चोरून आणावे लागायचे. सगळ्यात जास्त फटके तर मी तुझ्यामुळेच खाल्लेत आणि आता पण बोलणं खातो ते तुझ्यामुळेच. तुला वाचवण्यासाठी मला पुढे व्हावं लागतं. आणि जर पोरींचं म्हणशील तर फक्त डोळ्यांनीच बघतो ना, कोणाला हात तर नाही लावत. आणि मुलींकडे बघणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, जो मी मिळवणारच. शिवा एकदम ॲटिट्यूड मध्ये म्हणाला. त्यांना नशील लावला रे, पण ज्या तुझ्या गर्लफ्रेंड्स होत्या त्यांना तर लावलाच असशील ना. ए बरं, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. 2 वर्ष मी इथे नव्हतो. या दरम्यान तुझ्या कितीतरी गर्लफ्रेंड झाल्या असतील. मग तू कोणासोबत कधी वन नाईट स्टँडला गेलायस का? त्याने हा प्रश्न विचारला तसं शिवाने हातात उचललेलं मॅगझिन खाली ठेवलं आणि तो नजर रोखून त्याच्याकडेच बघू लागला. वळ, असा बघू नकोस. आय नो तू गेलाच असशील. सूर्य त्याच्या जवळ बसून दोन्ही भुवया उंचावत म्हणाला. आय एम स्टील व्हर्जिन. शिवा म्हणाला. तसं सूर्या डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागला. चल बे फेकू, कोणाला सांगतोय तू? सूर्याला त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. आय नो तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. माझ्या आयुष्यात खूप मुली आले, हे मी नाकारत नाहीये, आणि त्यातल्या खूप जणींना मी केस पण केलंय. बट आय नेव्हर क्रॉस्ड माय लिमिट विथ एनी ऑफ दॅट गर्ल. तो म्हणाला. काय सांगतोयस काय? तू खरंच वर्जिन आहेस? सूर्या पुन्हा म्हणाला. तू तर असा विचारतोयस जसं तू खूप रात्री गाजवलेस. शिवा उठून बसत म्हणाला. ऑफकोर्स नॉट. राधा माझ्या लाईफमधली पहिली मुलगी आहे. बट तुझं ऐकून मला शॉक बसलाय. म्हणजे माझा भाऊ पूर्णपणे बिघडलेला नाहीये. अजूनही तो त्याच्या मर्यादा पाळू नये, या गोष्टीचा मला आनंद वाटतोय. सूर्या त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. हो का? मग जा आणि अख्ख्या कोल्हापूरला पेढे वाटून ये. शिवा उठून उभं राहत बाल्कनीत जात म्हणाला. शिवादा, मी मस्करी करत नाहीये. सी, सगळे तुला खूप वाया गेलेले समजतात आणि तुझ्या लाईफमध्ये खूप मुली आल्यात, हे मला पण माहिती. त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवणं थोडं जड जातंय मला. मला सांग, कधी कुठल्या मुलीने फोर्स नाही केला का तुला या सगळ्यासाठी? सूर्या त्याच्या मागे जात म्हणाला. केला होता, पण मी नकार दिला. आधी नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्या समजून सांगायला तयार नव्हत्या तेव्हा मी ब्रेकअप केला. कारण भाईला जर कळलं असतं ना की मी असं काहीतरी केलंय तर त्याने मला जिवंत सोडलं नसतं. शिवा म्हणाला. पण भाईला कसं काय कळलं असतं? तू स्वतःहून थोडीच काही सांगणार होतास. सूर्या म्हणाला.
त्याच्या या वाक्यावर शिवा गालात हसला आणि त्याच्याकडे बघून म्हणाला, तू अजून भाईला ओळखलेला नाहीस. बाप आहे तो आपला. आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी नंतर का होईना त्याला सगळं बरोबर कळतं. तो म्हणाला, असं काही नाही. माझ्या आणि राधाबद्दल कुठे त्याला काय माहितीये? माहिती असतं तर त्याने राधाचं प्रपोजल तुझ्या पुढे ठेवलंच नसतं. सूर्या बाल्कनीच्या कट्ट्यावर बसत म्हणाला, कुठला गांजा फुकतो बे तू? तुला काय वाटतं भाईला यातलं काहीच माहित नसणार? अरे तो बाप आहे आपला. माझी पक्की खात्री आहे की त्याला तुझ्या आणि राधाबद्दल थोडं का होईना पण माहित असणारच. उगीच नाही तो दिवाकर मामाला चॅलेंज देऊन आलाय. भाईचं आपल्यावर इतकं प्रेम आहे ना की तो आपल्याला न विचारता आपलं लग्न ठरवणं शक्यच नाही. आणि तो जर दिवाकर मामांना चॅलेंज देऊन आलाय ना तर त्याला तुझ्या आणि राधाबद्दल काहीतरी हिंट नक्कीच मिळाली. शुअर. शिवा म्हणाला. तसं सूर्या घाबरून खाली उतरला. मग तर मेलोच मी. भाई काय आता मला सोडणार नाहीये. सूर्या घाबरून म्हणाला. डोंट वरी, घाबरू नकोस. भाईला जर तुमचं नातं मान्य नसतं ना तर त्याने कधीच तुझ्या 2 कानामागे वाजवल्या असत्या आणि तुला राधापासून दूर व्हायला सांगितलं असतं. पण त्याला माहितीये की तू राधासाठी परफेक्ट आहेस म्हणून तो इनडायरेक्टली तुला सपोर्ट करतोय. शिवा म्हणाला. खरंच असं असेल ना? सूर्याने विचारलं. माझ्या अंदाजानुसार तरी असंच असावं. बाकी त्याच्या डोक्यात काय चालू असतं याचा अंदाज लावणं अशक्य आहे. शिवा म्हणाला. इकडे सत्याच्या रूममध्ये दोघेही बेडवर आडवं पडून छताला लावलेल्या त्या झुंबराकडे बघत होते. जीत, तिने आवाज दिला. त्याने फक्त हुंकार भरला. तुम्ही इतके चांगले कसे आहात? तिने त्याच्याकडे बघत विचारलं. कोण म्हणालं मी चांगलंय? त्याने तिलाच प्रतिप्रश्न केला. कुणी म्हणायला कशाला पाहिजे? मी माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून बोलते. तिने त्याला बिलगत उत्तर दिलं. तू म्हणत असशील तर असेल मग. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत उत्तर दिलं. एंजल, तो म्हणाला. ती त्याच्या शर्टच्या बटन सोबत खेळत म्हणाली. थँक्यू. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. कशासाठी? तिने नजर वर करून त्याच्याकडे बघत विचारलं. माझ्यासाठी इतकं सुंदर सरप्राईज प्लॅन केलंस त्यासाठी. तो तिची चेहऱ्यावर आलेली बट कानामागे सारत म्हणाला. मी तुम्हाला अजिबात वेलकम म्हणणार नाहीये. इनफॅक्ट मी इथून पुढे कधीच तुमच्यासाठी कुठलं सरप्राईज प्लॅन करणार नाहीये. ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. का? मी काय केलं आता? तो उठून बसत म्हणाला. काय केलं? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुमच्या मनाला विचारा. ती वीणा आज रात्रभर झोपणार नाहीये. गळ्याला पकडून बसली असेल बिचारी. ती रागात उठून बसत म्हणाली. तसा तो गालात हसला. चांगलं आहे ना मग. आता स्वप्नात सुद्धा ती दुसऱ्यांच्या नवऱ्यावर नजर ठेवायचा विचार करणार नाही. तो तिला स्वतःच्या अंगावर ओढत म्हणाला. जीत, ती बिलकुल अशी मुलगी नाहीये. तिने सगळं फक्त माझ्यासाठी केलं होतं.
दुर्वा रागात त्याच्याकडे बघत म्हणाली, अच्छा बाबा, पुन्हा एकदा सॉरी. बरं, पूर्ण रात्र अशीच बडबड करण्यात घालवायची आहे का? तो तिच्या कपाळावरून बोट फिरवत म्हणाला. तशी ती ब्लँक झाली. तिला शांत झालेलं बघून त्याने गालात हसून त्याचं बोट हळूहळू करत खाली आणायला सुरुवात केली. त्याने तिच्या गालावरून बोट फिरवलं आणि तसंच तिचे केस पकडून तिला जवळ ओढलं आणि दुसऱ्याच क्षणाला तिचे ओठ स्वतःच्या ओठात बंदिस्त करून घेतले. त्याने तिला सोडल्यानंतर त्याने पाहिलं की तिने तिचे डोळे बंद करून घेतले. एंजल, ओपन युअर आयज अँड लुक ॲट मी, तो म्हणाला. तसं तिने अलगद तिचे डोळे उघडले. डोळे उघडताच तिला तिच्या चेहऱ्यासमोर त्याचा चेहरा दिसला. त्याचे नदीसारखे निळे डोळे तिच्याकडे चोखून बघत होते. त्याने तिला बाजूला झोपवलं आणि एक एक करत स्वतःच्या शर्टची बटन्स काढायला सुरुवात केली. त्याला हे करताना बघून ती डोळे बंद करणारच होती. तितक्यात त्याचा आवाज आला. एंजल, डोळे बंद करायचे नाही, मी फक्त तुझा आहे आणि मला बघण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. तो हळूवार आवाजात म्हणाला, पण तिला मात्र त्याच्याकडे बघायला लाज वाटत होती. त्याने शर्ट बाजूला काढून ठेवला. त्याची शर्टलेस बॉडी बघून तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते. याआधी पण तिने त्याला एकदा दोनदा शर्टलेस पाहिलं होतं, पण इतक्या जवळून कधीच पाहिलं नव्हतं. पुरुषी सौंदर्याचा तो एक उत्तम नमुना होता. तो तसाच झुकत तिच्या जवळ आला आणि त्याने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले. हात वर करत त्याने ब्राईट लाईट बंद केले आणि थोडे डिम लाईट सुरू केले. तो तिच्या जवळ झोपला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, हे बघ एंजल, आय नो हे सगळं तुझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, पण आय प्रॉमिस की मी तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही. ट्रस्ट मी. तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, आय नो जीत, पण डोळे बंद केले ना तरी मला ती रात्र दिसते. ती सुस्कारा सोडत म्हणाली. मग डोळे बंद करूच नकोस, उघडे ठेव आणि माझ्याकडे बघ. तो तिच्याजवळ येत म्हणाला. त्याने हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याने त्याच्या ओठांची मोहर उमटवायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने ती मोहरत होती. कुठलाही आताताईपणा न करता तो हळूवारपणे तिला खुलवत होता. त्याने तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात बंदिस्त केले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिने पण त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली, पण यावेळी तिने डोळे बंद केले नाहीत. एकमेकांच्या नजरेला नजर देत ते एकमेकांना अनुभवत होते. पुरुषी स्पर्श असाही असू शकतो याचा तिने कधी विचारच केला नव्हता. तो प्रेमाची जी अनुभूती तिला देत होता त्याची तिला भीती वाटत नव्हती. उलट त्याचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता. त्याच्या स्पर्शाने ती सगळं विसरत चालली होती. तो एखाद्या नाजूक बाहुलीप्रमाणे तिला हाताळत होता. तिला समजून घेत तिची साथ देत होता. तिच्या जवळ येत तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, आय लव्ह यू एंजल.
तो म्हणाला. आय लव्ह यू टू जीत. तिने पण त्याच्या निळ्या डोळ्यांकडे बघत उत्तर दिलं. तसं त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि सोबतच तिला स्वतःमध्ये सामावून घेतलं. सुरुवातीला थोडा त्रास झाला तिला, पण ती त्याच्या डोळ्यात इतकी बुडाली होती की तिला कसलाच त्रास जाणवला नाही. आजची रात्र दुर्वा आणि सत्यजितला खऱ्या अर्थाने दुर्वाजीत बनवून गेली होती.